सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। काल सकाळपासूनच मतमोजणीचे कल आणि त्याच्यानंतर फायनल निकाल आपण सगळ्यांनी काल रात्री बघितलेला आहे आणि निकाल लागल्यापासून अनेक पत्रकार परिषद देखील आपण बघितल्या। पत्रकार परिषदेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आपण बघितले। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं 7 खासदार निवडून आणले। त्याच्यामध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील, आमचे मित्रपक्ष असतील, या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। अपेक्षित यशापर्यंत जरी आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकलो नसलो तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, ही देखील देशाच्या दृष्टीनं आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक बाब आहे। पण कालपासूनच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांच्यामुळं काही लोकांना यश मिळालं त्या घटकांनाच ते विसरले। या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 कम्युनिटीमध्ये फार मोठ्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्यामध्ये इंडिया अलायन्स यशस्वी झाली। कदाचित त्यांचा तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो होतो, परंतु मुस्लिम बांधव आणि भगिनींमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब जर पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील अशा पद्धतीचा एक अपप्रचार करण्यात आला। आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे मुस्लिम बंधू भगिनी असतील, दलित बंधू भगिनी असतील, यांच्याबद्दल आक्रोश निर्माण झाला आणि ही आपसूक सगळी जी मतं आहेत कुठची मेहनत न घेता ही एनडीए अलायन्सला मिळाली। परंतु कालपासून झालेल्या एकाही पत्रकार परिषदेमध्ये या घटकाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही आणि म्हणून 24 तासात ज्यांची उपयुक्तता संपलेली आहे अशाने देखील समजून घेतलं पाहिजे की जो गैरसमज पसरून फक्त मतासाठी उपयोग करून घेतलेला आहे असा उपयोग करणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नाही किंवा देशातलं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार नाही। आज जर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला, 2 जिल्ह्याच्या मतामध्येच आपल्याला कळेल की कशा पद्धतीनं निवडणूक या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या झाल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आमचे मुस्लिम बांधवांची मताची संख्या ही फार कमी होती आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ती संख्या फार मोठ्या पद्धतीनं होती। मी आकडेवारी देखील आणलेली आहे। ज्या ठिकाणी ही संख्या कमी होती त्या ठिकाणी नारायणराव राणेंना 99,950 मताधिक्य मिळालं आणि ज्या ठिकाणी ही संख्या जास्त होती त्या ठिकाणी इंडिया अलायन्सला कदाचित 1 लाखाच्या मताधिक्याची अपेक्षा होती, परंतु आम्ही त्यांना रोखलं आणि ते 30-35 हजारच्या लीडपर्यंत गेले। परंतु जर आकडेवारी आपण बघितली पूर्ण बूथवरची तर ज्या ज्या ठिकाणी हे मोहल्ले आहेत, ज्या ज्या ठिकाणी ह्या वाड्या आहेत, तिथे आम्हाला मतं पडलेली जी आहेत ती 50च्या खाली आहे आणि इंडिया अलायन्सला पडलेली जी मतं आहेत ही 300, 400, 500 अशी मतं आहेत। त्याच्यामुळं तो नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पूर्ण एनडी आघाडीला यश मिळालं, म्हणूनच एवढ्या जागांपर्यंत पोहोचू शकले। मला त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रिटिसाइज करायचं नाही, नेत्यांना करायचं नाही, परंतु एकच भावना आमची सगळ्यांची होती की आम्ही जर त्यांच्या जागी असतो तर पहिलं ज्यांच्यामुळं मतमोजणी 1 लाखापासून सुरू झाली, आमची मतमोजणी ही 0पासून सुरू झाली आणि त्यांची मतमोजणी, त्यांच्या उमेदवाराची मतमोजणी ही 1 लाख ते 1,20,000पासून सुरू झाली, कारण एक गठ्ठा मतं ही ध्रुवीकरण होऊन त्यांना मिळालेली होती। परंतु त्यांच्या कोणाच्याही पत्रकार परिषदेमध्ये साधा उल्लेख देखील मुस्लिम बांधवांचा देखील झाला नाही आणि संविधान बदलतो म्हणून हा गैरसमज करून जी मतं मिळवली त्यांचा देखील उल्लेख झाला नाही। याचा अर्थ या दोन्ही कम्युनिटींना फक्त मतदानासाठी भडकवण्यात आलेलं होतं, परंतु हा गैरसमज आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्की दूर करू, चांगल्या पद्धतीनं काम करू, झालेल्या अपयशाबाबत आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि विधानसभेला व्याजासकट सगळं परत करू। त्याच्यामुळं काही लोकांनी जे कालपासून तोंड सोडलेलं आहे, ठीक आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून सरकार काय केलेलं नाही, सरकार आलेलंच आहे। नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान पुन्हा बनणार आहेत। नितीशजी असतील, चंद्रबाबू असतील, आमचे शिंदे साहेब असतील,
हे सगळे NDAमध्ये तसेच राहणार आहेत. त्याच्यामुळं काही लोकांनी दिवास्वप्न बघू नये. आणि जर आपण फरक बघितला तर काँग्रेस पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 99 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपाला 244 जागा मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण उत्सव साजरा करत असताना किंवा सेलिब्रेशन करत असताना हे देखील बघितलं पाहिजे. हे जर उलटं झालं असतं की काँग्रेसला ह्या भारत जोडोमुळे 200 जागा मिळाल्या असत्या तर हे कर्तृत्व काँग्रेसचं आहे असं समजण्यामध्ये तथ्य होतं. परंतु ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये देखील जागा मागं आल्या याचा जर आपण अभ्यास केला, मी फार मोठा राजकीय विश्लेषक नाही, परंतु उत्तर प्रदेशातले जरी आपण आकडे बघितले आणि मतदारसंघ जर बघितले तर या दोन कम्युनिटीमध्ये ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवलेला होता त्याचं रूपांतर हे मतामध्ये झालं. पण 24 तासातच लक्षात आलं असेल, देशातल्या मुस्लिम बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, दलित बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मतं मिळवण्यासाठी केलेला होता. मतदान काल संपलं, त्यांची गरज काल संपली, साधा उल्लेख देखील त्यांचा कोणी केलेला नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा झालेला गैरसमज आहे तो विकास कामं करून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर करू. आणि कोण 185 187 जरी सांगत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 200 जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि महायुतीचाच मुख्यमंत्री आपल्याला झालेला दिसेल. सर, दिल्लीतल्या सरकारचा स्थापनेचा जो फॉर्म्युला आहे तो महाराष्ट्रातून सेट केला जाईल का आणि NDAतले जे जुने मित्रपक्ष आहेत त्यांना साथ घातली जाईल का? नाही, मला असं वाटतं की हा फार मोठा प्रश्न आहे, म्हणजे देशपातळीवरचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेच्या वतीनं दिलेले आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब हे शब्दाला किती पक्के असतात हे आपल्याला देखील माहिती आहे आणि महाराष्ट्राला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीमध्ये जाऊन जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. आम्ही त्याचं समर्थन करू कारण ते आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. नाही, एक कसं आहे, मला कुठच्या कम्युनिटीवर बोलायचं नाही, मी त्यांनी जो नरेटिव्ह सेट केला त्याच्याबद्दल बोललो. ज्या ज्या लोकांनी प्रत्येक पक्षाला मतदान केलेलं आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे देखील धन्यवाद मानलेले आहेत. आमचा स्ट्राईक रेट हा उभाठापेक्षा जास्त आहे तसं बघायला गेलं तर. अनेक लोकांनी सांगितलं होतं की कोकण आमचा बालेकिल्ला आहे, तर कोकणामध्ये देखील महायुती कशा पद्धतीनं पुढे गेली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळं काही घटकांचा फायदा, मी काय म्हटलं, काही घटकांचा फायदा हा त्यांना मिळालेला आहे आणि तो मिळालेला असताना देखील त्यांच्याबद्दल एक शब्द आभाराचे बोलले जात नाही. याचा अर्थ भविष्यामध्ये त्यांचा कशा पद्धतीनं उपयोग करून घेण्यात आला हे 24 तासातच सिद्ध झालेलं आहे. सर, कुठे ना कुठे उमेदवार जाहीर करण्यामध्ये उशीर झाला, दुसरीकडे काही ठिकाणी उमेदवार बदलायला लागले, त्यामुळे भाजपच्या या सगळ्या ह्याच्यामुळे आपल्याला शिंदे साहेबांना 10 ते 12 दिवस उशिरा मिळाले पुढची प्लॅनिंग वगैरे करायला आणि त्याच्यामुळे काही जागा वाटपाला उशीर झाला आणि काही ठिकाणी उशिरा जाहीर झाले. याचे परिणाम नक्कीच आम्हाला जसं नाही महायुतीतल्या अनेक उमेदवारांना भोगावे लागलेले आहेत. परंतु विधानसभेला असं होणार नाही याची दक्षता सगळे नेते मंडळी बसून घेतील. आम्ही देखील नेते मंडळींना विनंती करू की जर लवकर उमेदवार जाहीर झाले तर तेवढा संपर्क साधायला वेळ मिळतो आणि हा देखील फटका बसलेला आहे, याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. नाराज आहात का भाजपवर या सगळ्या याच्यामध्ये? भाजपचा दबाव प्रचंड होता, उमेदवार बदलायला त्यांचा रिपोर्ट होता, सर्व्हे होता, ती कारणं दिली जात होती. भाजपच्या संदर्भात काय बोलणार? नाराजी असण्याचं काही कारण नाही. शेवटी आम्ही महायुती म्हणून काम करतोय. देवेंद्रजी असतील, आमचे साहेब असतील, अजितदादा असतील, हे सांघिकपणानं एकत्र बसून निर्णय घेत आहेत. त्याच्यामुळं काही जागांवर पाठीपुढे जरी झालं असलं किंवा डिक्लेअर व्हायला उशीर झाला असला तरी काही नाराज व्हायचं काही कारण नाही. या चुकीची सुधारणा होऊ शकते कारण आपल्याला भारतीय जनता पक्षाची देखील भारतातली परिस्थिती माहिती होती की 2 खासदार असताना किती मेहनतीनं भाजप आज देशातला 1 नंबरचा पक्ष बनलेला आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून एखाद्या थोड्याशा यशानं हुरळून जाऊन पत्रकार परिषदेचा जो काय तगादा काही लोकांनी, म्हणजे आजपर्यंत मला असं वाटत होतं की फक्त सकाळचीच पत्रकार परिषद होते, आता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त आता मध्यरात्र राहिलेली आहे. त्याच्यामुळे एवढं उत्साहाच्या भरात कोणी काही करू नये. शेवटी राजकारणात खिलाडूवृत्ती देखील असली पाहिजे आणि खिलाडूवृत्ती असताना या सगळ्या काय 7-8 पत्रकार परिषद झाल्या त्याच्यामध्ये ज्यांनी आपली सुरुवात मतमोजणीची 1 लाखापासून केली
त्यांना धन्यवाद देखील तुम्ही देऊ शकत नाही. मग का तुमच्यामध्ये धाडस नाही की तुम्ही त्यांचा फक्त वापर करून घेतला आहे, हे देखील जाहीर केलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलं की स्ट्राईक रेट जो आहे, कुणी असं छाती पुढं काढून फिरू नये, ही या सगळ्याच्या आयत्या मतावर आलेली सूज आहे असं माझं मत आहे. त्याच्यामुळं आम्ही याचा अभ्यास करू, हे कशामुळं झालं आहे महाराष्ट्रात त्याचं आत्मचिंतन करू, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सांघिकपणानं परत याची पुनरावृत्ती होणार नाही याची तजवीज करू अलायन्समध्ये आणि 200 पार करू. वायकरांची निवडणूक झाली, जिंकले, पण त्याच्यावर आता आक्षेप घेण्यात येणार आणि उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रपतींकडे या संदर्भामध्ये तक्रार करून पत्र लिहिणार आहेत. काय वाटतं याच्यावर? याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. ज्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे त्याच्यासाठी ते दाद मागू शकतात, परंतु ही दुटप्पी भूमिका किती असते बघा. इलेक्शन व्हायच्या अगोदर EVM मशीनमध्ये गडबड आहे ही चर्चा जोरदार करण्यामध्ये यशस्वी झाले. पण आता सांगा ना, आता सांगा की ज्या ठिकाणी 9 जागा निवडून आल्या आहेत तिथं फेरनिवडणूक घ्या, EVM मशीनमध्ये गडबड आहे. त्याच्यामुळे जिथं आपल्या बरोबर निकाल लागतात ते सगळं चांगलं आहे, आपल्या विरोधात निकाल गेले की ते सगळं वाईट आहे, हे आता महाराष्ट्राला माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घरगडी आहेत का म्हणून त्यांनी उल्लेख केलेला होता, आणि आता त्याच त्यांना घरगडी म्हणताना त्यांच्या राखावरी मतांनी निवडून येत आहेत. मग त्याचा तुम्ही आक्षेप किंवा एकीकडे निवडणूक आयोगाला धारेवर धरायचं आणि सीट निवडून आल्यानंतर नाही, हे आताच नाही. आम्ही ज्यावेळी उठाव केला त्याच्यानंतर ज्या ज्या स्टेप्सला आम्ही न्याय मागितला, आम्हाला न्याय मिळाला, त्यावेळी त्या यंत्रणेवर आक्षेप घेतला गेला. यावेळी उत्तर प्रदेशनं जर व्यवस्थित साथ दिली असती तर परत EVMचं हे तुंतुनं वाजलंच असतं. परंतु EVMमुळं जे यश, म्हणून सांगितलं ना, जर EVMमध्ये दोष होता तर 9च्या 9 ठिकाणी परत निवडणूक घ्या म्हणून मागणी करा. त्याच्यामुळे हे कसं, हा दुटप्पीपणा आहे. ज्यावेळी आपल्या बाजूनं निकाल लागतात त्यावेळी सगळं चांगलं, आणि आपल्या बाजूनं ज्यावेळी निकाल लागत नाहीत तेव्हा सगळे वाईट. हे आम्हाला आता 2 वर्ष चांगलं माहिती आहे, आणि म्हणून मी सांगितलं की आम्ही देखील जे मागे आलेलो आहोत याचं नक्की चिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि पूर्ण ताकदीनं पुढे जाऊ. पण त्यांचे आमच्या संपर्कात, आमचे त्यांच्या संपर्कात. आजपर्यंतच्या राजकीय घडामोडीमध्ये कधी आमचे त्यांच्या संपर्कात आहेत असं कधी झालंय का? आता काल मी सरनाईक साहेब आणि CM साहेबांबरोबर इथं जवळजवळ 10-10:30 वाजेपर्यंत होतो, आणि त्याच्यानंतर काही घडामोडी घेऊन त्यांच्यातले काही 5-6 आमच्या संपर्कात असतील तर, कारण आमचे तिकडे संपर्कात जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. नवीन मी असं म्हटलं, तुम्ही जशी शक्यता वर्तवली तसं मी वर्तवली. पण नवीन इन्कमिंग असं म्हणत होतं की या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा काही. आज परत जबाबदारीनं सांगतो, निकालाच्या दुसऱ्या दिवशी निकालामध्ये जरी पाठीपुढं झालं असेल तरी पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये केवढं मोठं इन्कमिंग या तिन्ही पक्षामध्ये याची जाणीव आपल्याला होईल. असं म्हणाले आहे की मोदींचं नाक कापले गेलेलं आहे, नाक कापलेला पंतप्रधान आम्हाला मोदी गॅरंटी झालेली नाही की ब्रँडी झालेली. कोकण ज्यांच्या हातातनं गेलं, छत्रपती संभाजीनगर ज्यांच्या हातातनं गेलं, त्यांनी नाक कापाकापीच्या गोष्टी करूच नाही. माझं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये एवढा उत्साह चांगला नाही, एवढा आताताईपणा चांगला नाही. एखादा विजय झाला तर ती पचवण्याची ताकद देखील असली पाहिजे, आणि पराभव झाला तरी पचवण्याची ताकद असली पाहिजे. पण कालपासून मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्ही सकाळची फक्त पत्रकार परिषद बघायचो, आता फक्त पहाटेची आणि मध्यरात्रीची व्हायला राहिलेली आहे. बाकी दिवसभर बहुतेक 8-10 दिवस जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब शपथ घेत नाहीत तोपर्यंत हा सिलसिला चालू राहील. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एकमेव पक्ष आहे ज्यांनी दुहेरी आकडा गाठला आहे. इथं सगळ्या पक्षांना 10च्या आत त्यांना त्यांचे खासदार निवडून आले. काँग्रेसच्या यशाकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे ज्या प्रकारे काँग्रेस, नाही, मगाशी मी सांगितलं ना, 100% जातीय ध्रुवीकरण झालेलं होतं. स्पेशली 2 कम्युनिटीमध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर कशा पद्धतीनं त्रास होईल हा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते यशस्वी झालेले होते, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये आम्ही कदाचित गाफील राहिलो असू. म्हणून ही जी मतं मी तुम्हाला आकडेवारी दाखवतो, म्हणजे आता बाकीच्या महाराष्ट्राची आकडेवारी नाही पण माझ्या मतदारसंघाची आकडेवारी दाखवतो की ज्या माझ्या मतदारसंघामध्ये 4 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत
जे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतात त्या वॉर्डमध्ये देखील आम्हाला 25-30 मतं आहेत बूथवर आणि समोरच्याला 400-450 मतं आहेत. त्याच्यामुळं हा गैरसमज पसरवण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांची चूक आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. आम्ही कमी पडलो असू, दलित बांधवांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, आम्ही कमी पडलो असू, पण ह्या चुका आम्ही सुधारू. आणि म्हणून मगाशी सांगितले की व्याजासह परतफेड विधानसभेच्या निवडणुकीला करू. नितीश कुमारची दबाव वापरायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्याच पक्षाकडनं आता मागणी केली आहे की यांना पत्रव्रता बनवा. दुसरीकडे चंद्रबाबूकडनं देखील 6 मंत्रिपद द्यावे अशी मागणी चालू आहे. नाही, मला मी काय सांगितलं, देशपातळीवरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब आणि जे अलायन्समधले प्रमुख आहेत हे बसून निर्णय घेतील. आज एनडीए प्रमाणेच इंडिया आघाडीची देखील बैठक आहे संध्याकाळी 6 वाजता आणि पंतप्रधानांसाठी दिल्लीमध्ये त्यांची देखील फलबतं होणार आहेत. त्यांचा आकडा जो आहे, पण काल रात्री अशी एक ब्रेकिंग न्यूज चालू होती, मला माहीत नाही की त्याच्यामध्ये असं पण होतं की ममता दिदीसुद्धा तटस्थ आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत म्हणून. त्याला काय म्हणावं, हे जर तर आहे सगळं. त्याच्यामुळे ह्यांनी 6 मागितले, त्यांनी 10 मागितले. नाही, मी असं म्हटलं कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आता शिवसेनेची भूमिका काय असेल? कारण की ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते तिथे राज ठाकरे यांनी जी सभा घेतली होती तिथे त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांना यश आलं. मनसेचे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात होते, शिवसेना त्यांना पाठिंबा देईल की नाही, हा पूर्ण प्रश्न नेते मंडळींचा आहे. नेते मंडळींनी याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. पण मी या निवडणुकीमध्ये देखील नावं घेऊन सांगेन की रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. रायगड रत्नागिरी मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील तटकरे हे विजयी झाले. परंतु याच्यामध्ये योगेश कदम, रामदासभाई कदम, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवीनी जीव ओतून काम केलेलं आहे शिवसेना म्हणून. आणि म्हणून जे अलायन्समधले उमेदवार होते तिथं शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोणी मागं राहिलं नाही. उलट पुढे जाऊन आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे. तर पदवीधर मतदारसंघामध्ये आता भाजप असेल, मनसे असेल, शिवसेने देखील आता फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. काय पदवीधर मतदान आहे. पदवीधर मतदारसंघ ही राज्यातली निवडणूक आहे. भाजपानं 3 उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. हे उमेदवार जाहीर करत असताना सगळ्यांची चर्चा केली पाहिजे. ती चर्चा आता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमचे नेते म्हणून होईल आणि त्याच्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये आणि शिक्षक मतदारसंघामध्ये भाजप कुठनं लढेल, शिवसेना कुठनं लढेल हे फायनल होईल. आणि ते फायनल झाल्यानंतर एक दिलानं काम करून त्या जागा आम्ही जिंकू. नाही, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर तो निर्णय हे 3 नेते घेतील. पण डॅमेज कंट्रोल करताना कशामुळे डॅमेज झालं हे दिसतंय ना, होईल ना. नाही, मी डॅमेज कंट्रोल म्हटलं. मंत्रिमंडळ त्याच्यात घुसवू नका ते मंत्रिमंडळ. तुमच्यावरती 9 जागांची जबाबदारी होती. ज्या 2 जिल्ह्यांचे तुम्ही पालकमंत्री आहात त्या ठिकाणी देखील जे उमेदवार आहेत ते निवडून आलेले आहेत. कशा प्रकारे स्ट्रॅटेजी जी आहे ती स्ट्रॅटेजी सांगायची असते. मुंबईत पण हा मनाचा मोठेपणा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. कारण यवतमाळ, वाशिम असेल, बुलढाणा असेल, मावळ असेल. मावळ तर मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते 3 मतदारसंघ तिकडे जातात. नवी मुंबईचा काही भाग पण त्याच्यामध्ये येतो. सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरी येतं. अशा जागेमध्ये ठीक आहे, आम्ही जी काही स्ट्रॅटेजी वापरली ती यशस्वी झाली. परंतु ही स्ट्रॅटेजी वापरत असताना 3 नेत्यांचं पाठबळ होतं म्हणूनच ती स्ट्रॅटेजी करू शकतो. मुंबई जिंकता आले नाही, मात्र कोकण गड राखण्यात आला तुमच्याकडे. कोकण गड राखण्यात आला, मात्र मुंबई जिंकता आली नाही. मुंबईमध्ये देखील रवींद्र वायकरांच्या रूपानं शिवसेना त्या ठिकाणी आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की यामिनी जाधव मॅडम देखील जर 15 दिवस अगोदर जाहीर झाल्या असतात तिथं देखील निकाल बदलला असता. परंतु राहुल शेवाळेंसारखा एक चांगला कार्यकर्ता, एवढा चांगला संपर्क असून देखील ते का मागं राहिले याचं आत्मचिंतन आम्ही नक्की करणार आहोत. सगळ्यात जेव्हा 32 फेऱ्या पूर्ण झाल्या जनरल 33, 34, 35, 36 ह्याच्यामध्ये शेवटी ते आकडे फिरत गेले आणि महायुतीचे जे आहेत उमेदवार ते घराकडे पडत गेले. एक पाहिलं तर त्याच्यामध्ये नाही, फरक कमी होता. फरक 3000, 4000, 2000, 5000चा होता म्हणून शेवटच्या फेऱ्यांमध्ये झालं. पण रवींद्र वायकरांच्या बाबतीमध्ये जे काही सांगितलं जातं हे दादांत खोटं आहे. रवींद्र वायकरांच्या बाबतीमध्ये जी प्रोसिजर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फॉलो करायची होती ती 100% केली होती. उलट 100% कशाला, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी केली होती. म्हणजे स्वतः सही केलेल्या रिजेक्टेड वोटवर देखील स्वतः आरोनी आक्षेप घेतला होता.
आणि त्यांची सही होती ती पण मोजल्या परत. मग आणि काय करावं त्यांनी? स्वतः त्यांनी बाजूला केलेला रिजेक्टेड वोट परत त्यांनी मोजले. म्हणजे त्याच्यामध्ये काय गडबड आहे का त्यांनी बघितली? म्हणजे एखाद दुसरं तिसरं चौथं मत. मग जर 3 सह्या ज्या आहेत आरो आणि बाजूच्या लोकांच्या, अशी जी मतं होती जी पहिल्या सकाळीच बाजूला केलेली होती, ती सुद्धा अन्याय नको म्हणून परत जर मोजली असतील तर आता जे कुठं कोण दाद मागतायत तिथं त्यांना दाद मिळेल ना. तर नाशिकची जागा गमावण्यात आली. हेमंत गोडसे अनेक वेळा मुख्यमंत्री वर्षावरती मुदत गेले, मात्र ती जागा जी आहे छगन भुजबळकडे देखील देण्यात आली होती, मात्र त्यांनी माघार घेतली. अशा ठिकाणी त्या याच्यामध्ये म्हणजे छगन भुजबळ की गोडसे या याच्यामध्ये ती जागा गेली असं वाटतं. तर त्याचं उत्तर नाही, याच्यामध्ये 24 तासातच सांगता येणार नाही की नक्की कुठं काय झालेलं आहे. परंतु एक मात्र 100% प्रत्येकाचं प्रगतीपत्रक तपासलं जाईल की प्रामाणिकपणानं कुणी काम केलेलं आहे, प्रामाणिकपणानं अलायन्समध्ये कुणी काम केलेलं नाही, आणि ज्यांनी प्रामाणिकपणानं काम केलेलं नाही त्याचा निर्णय त्या पक्षाचे नेते नक्की घेतील, प्रमुख नक्की घेतील. परंतु काही लोकांना जर असं वाटत असेल की एखाद्या निवडणुकीमध्ये आपण प्रचारात फिरलो पण मागणं काही जर झालं असेल तर त्याची यंत्रणा देखील मुख्यमंत्र्यांकडे असते, उपमुख्यमंत्र्यांकडे असते. त्याच्यामुळे सगळ्यांचा प्रगतीपत्रकाचा जो काय भाग आहे तो तपासला जाणार आहे. पण ते आताच 24 तासात होणार नाही. भुजबळ साहेबांनी काय केलं, भुजबळ साहेबांनी काय नाही केलं याच्यावर बोलण्याएवढा मी मोठा नाही. परंतु नाशिकमध्ये नक्की काय झालं हे आज ना उद्या बाहेर येणार आहे. पण त्याच्यातलं पहिलं एक कारण जे ते उमेदवार उशिरा टिकले. जसं प्रताप सरनाईंनी ठाण्यामधला लीड दिली तसं त्या ठिकाणी लीड भाजपकडनं कोणाकडनं देताना आली. अशा प्रकारे कशी कारवाई असणार? कारवाई मी काय सांगितलं की सरनाईक साहेबांचा मतदारसंघ किंवा सरनाईक साहेबांचं व्यक्तिमत्व हे तुम्ही दुसऱ्या कोणाशी कम्पेअर करू नका. त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूला ज्या ताकदीनं काम केलं त्याच्यामध्ये मोठा वाटा आहेच ना नरेश मस्केंच्या विजयामध्ये. पण मी काय सांगितलं की सगळ्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी कुठं काय काय केलं आहे हे आज ना उद्या पुढे येणारच आहे ना. पण ते आजवर आणि उद्यावर न टाकता पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आमचे नेते मंडळी सगळ्या त्याचा अहवाल घेतील आणि ज्यांनी कोणी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या असतील त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल. सर 13 खासदारांनी शिंदे साहेबांना साथ दिली होती, त्यातले 5 जणांना तिकीट पुढंच नाकारता गेलं होतं. आता जे ज्यांना तिकीटं दिली होती त्यातले फक्त 3 जणच निवडून आले. तर जे ज्या प्रकारे इतर ठिकाणी ती दगाबाजी कोणी केली असेल आणि का त्यांच्यावर कोणती नाराजी? नाही, मी असं दगाबाजी आणि असं काही शब्दप्रयोग खंजीर खोपसला छाताडावर बसणार असलं असं बोलणार नाही. छाताडावर बसून मारीने काय. हां, तर माझं म्हणणं आहे की त्याच्यात मी शॉर्टमध्ये सांगितलं आहे शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील किंवा अजित पवार साहेब असतील यांना पूर्ण भौगोलिक मतदारसंघाची रचना माहिती आहे. ते काय घरात बसून राजकारण करत नाही. त्याच्यामुळं कुणी वेगळं काम केलेलं आहे, कुणी चांगलं काम केलेलं आहे सगळं त्यांना कळणार आहे ना 2-4 दिवसामध्ये. ते जाहीरपणानं सांगायची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी हे केलेलं असेल त्यांच्या मनामध्ये असेल ना मी चांगलं काम केलं आहे की मी वाईट काम केलं आहे. त्याच्यामुळं जो काय अहवाल आहे ते नेते मंडळींकडे जाईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल. शाही बापूंची कहना चाहेंगे राहुल गांधी ने कल प्रेस कॉन्फ्रेंस किया था, कहा था देश में मंगलसूत्र और संविधान के ऊपर हमारी जीत हुई. वही बोला ना मैं हिंदी में मैंने वही बोला कि संविधान के बारे में जो मिसअंडरस्टैंडिंग पूरे भारत देश में फैलाया गया उसकी वजह से उनकी जीत होगी. लेकिन उनके पिताजी जब पंतप्रधान थे उन्होंने ये बयान दिया था कि अगर संविधान बदल सकता है तो कांग्रेस ही बदल सकता है, अगर ज़रूरत पड़ी तो संविधान कांग्रेस ही बदलेगा. ये उनका डिक्लेरेशन था. लेकिन हम कम पड़ गए कि ये जो उनका वीडियो था, उनका डिक्लेरेशन था, वो लोगों के पास ले जाने के लिए हम कम पड़ गए. जिन्होंने संविधान के बारे में मिसअंडरस्टैंडिंग फैलाया उनकी वजह से यहाँ तक ये पहुँचे, लेकिन उनका उल्लेख भी नहीं उन्होंने किया. यही मैं बोल रहा हूँ. 70 से 80 खासदार ऐसे हैं जो 40 से 50 और 200 मतों से ही आगे हैं, ऐसा भी उन्होंने कहा. नहीं, उन्होंने क्या कहा है ठीक है, अभी वो कहने वाली है क्योंकि वो मेरे ख्याल से 55 से अभी 98 पे पहुंच गए. उनका सुनना पड़ेगा. सर, लेकिन जिस तरीके से जो चुनाव है उसको देखते हुए जो अल्पसंख्यक जो विशेष समुदाय का मुस्लिम समाज और दलित समाज, इसमें जो आपके नेता और जो घटक पक्ष है पहले उनके द्वारा शुरू किया गया कि 400 पार आया तो हम संविधान बदल देंगे या प्रधानमंत्री मेरे ख्याल से मोदी भी बता रहे थे सर. नहीं, मोदी साहब ने ये कभी भी बयान नहीं दिया. एक जो MP था कोई हेगड़े नाम उसका मेरे को पता नहीं,
उन्होंने बयान देने के बाद खुद अमित शाह साहब ने बयान दिया था प्रेस कॉन्फ्रेंस लेके, और जाहिर रैली में ये सब मिसअंडरस्टैंडिंग है और इसमें हम कुछ भी नहीं करने वाले हैं। सिर्फ संविधान बचाने का काम मोदी साहब के नेतृत्व में किया जाएगा। ये खुद बयान अमित शाह साहब ने और पूना के और बम्बई के रैली में खुद मोदी साहब ने दिया था। सर, लेकिन जिस तरीके से नेताओं के जो बयान आते हैं उसको कहीं ना कहीं कंट्रोल करने की जरूरत है क्या? कि जो विशेष समुदाय को धन के जो बयान दिया जाता है उस पर आपके माध्यम से जो नेता होते हैं जिसको चुना जाता है उनको कहीं ना कहीं कंट्रोल। हमने देखो, हमने कहीं भी हमारे कैंपेनिंग में विशिष्ट जो जात है या धर्म है उसका उल्लेख करके प्रचार नहीं किया था, क्योंकि सब हमारे लिए समान है। शिंदे साहब ने मराठा आरक्षण के बारे में बोला था, उन्होंने वो दे दिया है। ओबीसी लोगों को बोला था कि उनके आरक्षण में कुछ भी कपात नहीं होगी, वो भी उन्होंने करके दिखाया है। उनके ऊपर कुछ भी अन्याय नहीं हुआ है। इसलिए सब जो जातियाँ हैं वो हमारी है, ऐसा सोच के हम शिंदे साहब के नेतृत्व में काम करते हैं। लेकिन जिन्होंने ये किया है उनको अभी पता चलेगा और जिनके लिए किया है उनको भी पता चलेगा। विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आहे, ते असं म्हणतात की बाप बाप होत आहे हे ठाकरे आणि पवार यांनी दाखवून दिलेलं आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी 18 जागा सभा घेतल्या, मात्र 14 ठिकाणी त्यांची हार झालेली आहे। भटकती आत्मा वगैरे हे जे शब्दप्रयोग केले त्यामुळे त्यांची एक लक्षात घ्या, कालच मला असं वाटतं की हे निकाल जाहीर होत असताना थोडं कसं आहे, मी काय सांगितलं आता सूज आलेली आहे त्याच्यामुळे हे बोलणं अपेक्षित आहे। पण काल हे निकाल जाहीर होताना ओडिशा विधानसभेचा देखील निकाल जाहीर झाला आहे आणि हैदराबादचा देखील म्हणजे आंध्र प्रदेशचा देखील निकाल जाहीर झाला आहे। त्याचं काय, आपण चंद्रपूरमध्ये बसायचं, मुंबईमध्ये बसायचं आणि देशाच्या राजकारणावर बोलायचं। म्हणून मगाशी तुम्ही प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा मी सांगितलं की देशाच्या राजकारणावर मी बोलणं एवढा मोठा नाही, आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे। तसं महाराष्ट्रात बसून काही लोकांनी देशाचा पंतप्रधान कोण होणार याच्यावर चर्चा करायची, याच्यामध्ये काही तथ्य नाही। मी मगाशीच सांगितलं की या सगळ्या गोष्टी ठीक आहे, ज्या काही चुका झाल्यात त्या सुधारू ना आम्ही आणि सुधारून पुढे जाऊ। परत तिसऱ्यांदा सांगतो की व्याजासकट परत करू। सर, लेकिन जिस तरीके से पार्लियामेंट को जो मिलिट्री के हवाले कर दिया गया है तो उसको लेकर जब राष्ट्रपति के बाद जिस तरह से आवेदन करेंगे सरकार बनाने के बाद, तो क्या वजह रहेगी जो मिलिट्री के हवाले करना पड़ सकता है? नहीं, अभी उधर पार्लियामेंट इधर दिया क्या मुझको कुछ भी मालूम नहीं है। इधर विधानसभा का जो है मुझको पूछो, इधर क्या मिलिट्री को दिया है, SRP को दिया है, दिल्ली में क्या चल रहा है उसके ऊपर मैं क्या बात करूँ। लोकसभेमध्ये अनेक लोकांची नावं मतदान यादीमध्ये आली आहेत, खास येणाऱ्या निवडणुकीमध्ये यादीसाठी त्यांची नावं अशा प्रकारे तुम्ही काम करणार? नाही, मला असं वाटतं की याद्या आणि तपासणं हे प्रत्येक उमेदवाराची आणि त्यांच्या यंत्रणेची जबाबदारी आहे। जर त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असेल तर आमचा दोष आहे, ते जाहीरपणाने सांगायची काही गरज नाही। याद्यांमध्ये जर काही चुका असतील तर ते सुधारण्यासाठी वेळ असते, दिवस दिलेले असतात, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी लक्ष घालून केलं पाहिजे। तर मला असं वाटतं तो काही निवडणूक आयोगाचा दोष नसतो, आम्हाला मुदत दिलेली असते बदलायला, आम्ही करत नाही म्हणून तर तसंच राहतो। सर, भिवंडी लोकसभा में अनेक लोक जे आहे या मतदानापासून वंचित राहिली या गोष्टीमुळे, त्यांची यादीमध्ये नाव नसल्यामुळे लोक नाराज होऊन आक्रोश करून निघून। मला हे मान्य आहे, म्हणून मी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही अलर्ट राहिलं पाहिजे, आम्ही अलर्ट राहून त्या चेक केल्या पाहिजेत। भविष्याच्या 3-3.5 महिन्यामध्ये आम्ही ती उपाययोजना नक्की तयार करू। चलो, ठीक आहे अक्षय।